राज्यामध्ये ज्या ज्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून अनेक वर्ष उपवर्गीकरणाच्या लढ्यासाठी चळवळ आपण अस्तित्वात आणली, अनेक कार्यकर्त्यांनी आपलं योगदान त्या ठिकाणी दिलेलं आहे. सर्व कार्यकर्त्याचं पहिल्यांदा टाळ्या वाजून स्वागत करा. आता दुसरी विनंती की याच व्यासपीठावर, याच जागेवर, याच लातूर पॅटर्न नगरीमध्ये आपल्या महापुरुषाला अत्यंत खालच्या दर्जाची भाषा काही लोकांनी त्या ठिकाणी केली. संविधानिक विरोध तुमचा असावा. आम्ही तुम्हाला विरोध करण्यासाठी कुठेही नकार करणार नाही. परंतु जर महापुरुषांचा जर तुम्ही जर अपमान करण्याचं जर पाप कराल तर मग मात्र तथागत गौतम बुद्धाचं नाव सुद्धा घ्यायची तुम्हाला या ठिकाणी ही शक्यता नाही. जर तथागत गौतम बुद्धांचं जर आपण नामस्मरण जरी आचरणात आणायचं झालं तर मला नाही वाटत की या ठिकाणी महापुरुषाला अपमानित करावा. आज तुम्हाला एवढं माहित असेल की अनेक वर्षापासून आम्ही राजकारणात काम केले, परंतु मला सुद्धा महापुरुषाच्या यादीतले नाव माहिती नव्हते. झुम बराबर झुम शराबी, तुम्हारे बराबर हमारी खराबी. जसं तुम्हाला वाटलं तसंच आम्हालाही वाटलं, म्हणून आम्हाला वाटलं सगळेच महापुरुष आहेत. परंतु पूर्वाश्रमीच्या महार समाजातल्या कार्यकर्त्यांनी मात्र अत्यंत खालच्या दर्जाची टीका केली. हे दुर्दैव आहे. आणि आंबेडकर चळवळीतले माननीय आनंदराज आंबेडकर साहेबांना साक्षीला ठेवून जर अण्णाभाऊंच्या बाबतीमध्ये, जर लहुजींच्या बाबतीमध्ये जर अशा पद्धतीनं महापुरुषाच्या यादीत नाव नाही म्हणून, एवढंच नाही नाव नाही म्हटले तर ठीक आहे, परंतु हे भालेराव म्हणे बोकड्या. आता का मी बोकडा? खरं सांगा बरं, काय मला 4 पाय आहेत? परंतु हे बोकड्या म्हणे 10 वर्ष काय केला याला काय कळालं नाही म्हणे. चाटे क्लासेस म्हणे RSSचा जो काही कार्यकर्ता असतो, संघटना असते, त्या संघटनेचा कार्यकर्ता आहे म्हणतोय. अरे तुम्ही सगळेच त्या सगळे संघटनेत काम करताय आणि फक्त मातंग समाजाला तुम्ही दोष देताय. किती चुकीचं आहे. मी तुम्हाला माहितीसाठी या ठिकाणी पेपर आणलेले आहेत. अण्णाभाऊंचा पुतळा समोर धरा रे. हे बघा, 10/12/2021 रोजी मला देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी दिल्लीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनला 400 कोटी रुपयाचा निधी दिला होता आणि ती मोठी इमारत त्या ठिकाणी बनवलेली आहे. आणि योगायोगाने मी त्या दिल्लीला इमारतीमध्ये गेलो. त्यानंतर सबंध भारत देशातले जेवढे काही महापुरुष आहेत त्या सगळ्या महापुरुषाची यादी त्या दालनामध्ये लावण्यात आली. मग माझं लक्ष गेलं त्या फोटोवर. म्हटलं हे फोटो कशाचे आहेत? तर ते म्हटलं की हर राष्ट्र में जितने भी महापुरुष है उनकी या फोटो है, उनके नाम है. मी म्हटलं मग थोड्या वेळ मला 1 तास लागला सगळं बारकाईने लक्ष द्यायला आणि खरंच त्यामध्ये नाव नव्हतं. मग मी पत्रव्यवहार केला. माझी मुलगी एक वकील आहे, डॉक्टर आहे, मुलगा इंजिनियर आहे, तिघालाही बसवलं. एक वेळेस आवाज नका करू, जरा थोडं थांबा. रशियामध्ये आम्ही अण्णाभाऊंचा पुतळा बसवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोबत आम्ही बरेच कार्यकर्ते त्या ठिकाणी गेलो होतो. आल्या आल्या पहिलं काम काय केलं तर पहिलं प्रस्ताव तयार केला. आणि प्रस्ताव तयार केल्यानंतर अण्णाभाऊचे पूर्ण डिटेल 3 भाषेमध्ये अनुवाद केलं, मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये. आणि तो प्रस्ताव सादर केला. अण्णाभाऊचं नाव महापुरुषाच्या यादीमध्ये 13 एप्रिल 2022 रोजी समाविष्ट करण्यात आलेलं आहे. हे पत्रक बघा, ज्याला ज्याला कुणाला मीडियाला सुद्धा दाखवा. अरे मी त्यासाठी म्हणतोय वारंवार, आंबेडकर चळवळीमधल्या सर्व नेतृत्वांना माझी विनंती आहे, आम्ही समदुःखी प्राणी आहोत, आम्ही तुमचे दुश्मन नाही आहेत. आम्ही जर एका ठिकाणी समदुःखी प्राण्यासारखं राहतोय, तुमच्या घरात स्वयंपाक केला तर आमच्या घरात वास येतो, आमच्या घरात स्वयंपाक केला तर तुमच्या घरात वास येतो. एवढं सगळं समदुःखी प्रमाण असताना जर आपण अशा पद्धतीने जर बोलायलाच लागलात तर हे अत्यंत चुकीचं आहे. आता हे त्याचंच चित्र आहे. या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त एका पूर्वाश्रमीच्या महारासाठी कुठल्याही पद्धतीचं आरक्षण केलेलं नाही.
अरे शोषित पीडित आणि ज्या ज्या काय समाजाला अस्पृश्य नावाखाली अंधश्रद्धा नावाखाली ज्या ज्या समाजाची हालापेष्टा सोसतोय, पीडित आहे, शोषित आहे, याच्यासाठी त्या ठिकाणी आरक्षणाची तरतूद झालेली आहे. मी तर आपल्या सर्व नेतृत्वांना माझी विनंती आहे, या ठिकाणी आपल्याला कुठलीही भाषण करायची गरज नाही. मी तुम्हाला हात जोडून विनंती करणार आहे, या राज्याचे मुख्यमंत्री अत्यंत हुशार आहेत, दुसरे उपमुख्यमंत्री अत्यंत हुशार आहेत, तिसरे उपमुख्यमंत्री सुद्धा राजकारणातलं बाळकडू पिलेले आहेत. म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय सुनित्राताई वहिनी पवार मॅडम आणि सर्व राज्य सरकारना जिल्हा अधिकाऱ्याच्या माध्यमातून आज आम्ही इथं विनंती करायला आलोय, तुम्ही सगळ्यांनी हात वरी करून एक घोषणा द्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही आणि जिल्हा अधिकारी महोदयांनी या मोर्चाचं निवेदन तात्काळ 1 ऑगस्ट 2026 ला त्याची अंमलबजावणी करा. अनेक राज्यानं केलेला आहे. आता आम्हाला रस्त्यावरची लढाई लढायची वेळ आणू नका, नाही तर मग आम्ही 1871 मध्ये गुन्हेगारी जमात म्हणून ब्रिटिश राजवटीमध्ये इंग्रजांनी आम्हाला गुन्हेगारी जमात म्हणून नोंद केलं होतं आणि ती जर गुन्हेगारी जमात जर उफाळून आली तर मग कोणीच कुणाला थांबवू शकणार नाही. तुम्ही कसल्या घाण शिव्या देताय? अरे आम्हाला अशिक्षित माणसाला शिव्या देण्यासाठी शिकवायची गरज आहे का रे? गरज आहे का? आणि जर अशा पद्धतीनं जर तुम्ही देशात विदेशात डॉक्टर, सायंटिस्ट, वेगवेगळ्या पद्धतीचे पंडित, वेगवेगळ्या पद्धतीचे उच्च अधिकारी जर झाला असाल तर मग आपल्या पूर्वाश्रमीच्या महारवाड्यामध्ये या, पूर्वाश्रमीच्या मागवाड्यामध्ये या आणि गाव कुसाच्या बाहेर असलेल्या समाजाची यथाव्यथा बघा आणि मग ठरवा. मोठ्या मोठ्या राजकीय पक्षाचे सौदे करता, हेलिकॉप्टर घेऊन येता, अशाच मांगा महाराजच्या सभा लावता आणि त्या ठिकाणी सौदे करून भुरकन उडून निघून जाता. हे थांबलं पाहिजे. थांबलं पाहिजे का नाही? थांबलं पाहिजे का नाही? अरे आम्हाला शिक्षण कशासाठी नाही मिळालं? कारण गुन्हेगारी जमातीमध्ये आम्हाला देशाला आझादी मिळाली 47 ला आणि आम्हाला आरक्षण, आम्हाला न्याय कधी मिळाला? 1952 ला. 52 पर्यंत गुन्हेगारी जमातीमध्ये हा मातंग समाज होता. आदिवासी जमातीमध्ये जेवढ्या जाती आहेत त्याच्यापैकी एकच जात अशी आहे आपली की ती मांग मातंग त्या ठिकाणी गुन्हेगारी जमातीमध्ये होती. आपल्याला जात सुद्धा नव्हती बांधवांनो, जात सुद्धा नव्हती. आणि अशा परिस्थितीमध्ये आमचं शिक्षण होऊ शकलं नाही. आम्हाला त्या ठिकाणी दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी आमच्या कुटुंबाची परिस्थिती नाही. मी काल तुम्हाला सांगितलं, मग तुम्ही जर शिक्षण घ्यायचं म्हटलं, आमच्या एखाद्या कुटुंबातल्या गरीब मुलाला, गरीब कुटुंबातल्या एखाद्या मजुराला किती पगार आहे? एखाद्या शेतकऱ्याच्या जर शेतात कामाला गेला, मजुरी किती मिळते महिन्याला? 10,000 पकडू आपण, 10,000 मजुरी पकडू का आपण? आणि 10,000 झाले महिन्याला तर वर्षाचे किती झाले रे बाबा? 1,20,000. आता एवढ्या मोठ्या प्रगत शाळा तयार झालेल्या आहेत, त्यामध्ये पोद्दार आहे, ICIC बोर्ड आहे, दिल्ली पब्लिक स्कूल आहे, कॉन्व्हेंट स्कूल आहे, असे जे स्कूल आहेत त्या ठिकाणी आमचा हा भोळा भाबडा बाप जर 1,20,000 रुपयामध्ये अख्खं कुटुंब जगवायसाठी मजुरी करत असेल तर त्याला आता शिकायला त्या शाळेमध्ये किती फीस लावली रे? किती फीस आहे? 2.5 लाख. जर 2.5 लाख फीस जर आमच्यानं जर भरणं होत नसेल आणि जर आमचा विद्यार्थी त्या ठिकाणी जर पालक त्या विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण देऊ शकत नसेल, म्हणून जर त्या ठिकाणी शिक्षणापासून वंचित समाज असेल, या ठिकाणी वेगवेगळ्या नोकरीपासून तो दुरावला जात असेल, म्हणून जर हे उपवर्गीकरणाची मागणी जर करत असेल, काय तुमच्या बापाचं दुखायला लागले रे? काय त्रास व्हायला लागला? तुम्ही करा ना. आता माझ्या पोरांना जर मला भरपूर काही शिकायची जर संधी मिळाली असेल, नाही गरज माझ्या पोराला शासनाच्या फायद्याची. अरे पण तू ज्या पूर्वाश्रमीच्या महारवाड्यामध्ये येऊन बघा, संध्याकाळी पोरं कशी झोपलेली दिसतात. मागवाड्यामध्ये बघा आपली पोरं कशी परेशान आहेत, व्यसनाधीनतेने बाद झालेली आहेत. अशा पोराला, अशा कुटुंबाला न्याय द्यायला नको? द्यायला पाहिजे का नाही? द्यायला पाहिजे का नाही? म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुनित्रा वाहिनी पवार मॅडम यांना जिल्हा अधिकारी महोदयांकडे आता आम्ही जाऊ, ते निवेदन देऊ. तात्काळ 1 ऑगस्ट 2026 ला जर आरक्षण लागू नाही झालं
तर मग मात्र 11 ऑगस्टला YB सेंटरला मुख्य कार्यकर्त्याची एक बैठक त्या ठिकाणी लावलेली आहे मुंबईला. आपण महाराष्ट्रातून प्रमुख कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी यावं. अख्खा महाराष्ट्र पेटवायची गरज पडली तर रस्त्यावर उतरू, परंतु आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, यासाठी आपण काम करू. म्हणून खरं तर लातूरची जी कमिटी आहे त्या कमिटीनं अतिशय उत्कृष्ट काम केल्याबद्दल मी त्यांना सर्वांना धन्यवाद देतो. काय कमेंट मध्ये अशा कमेंट्स आल्या की मांगवाडा मांगवाडा मांगवाडा. अरे मांगवाडा नाही, तो एक दिवस राजवाडा झाल्याशिवाय राहणार नाही. तो मांगवाडा नाही, तो एक दिवस राजवाडा होणार आहे. आणि लिहून घ्या पानापानावर, त्या महाराष्ट्राची सत्ता फक्त शेड्यूल कास्ट पैकी मांगच घेणार. त्याच्यामध्ये माझ्या नावामध्ये दुमत नाही. काय लोक म्हणतात उपवर्गीकरण झालं तर घटनेची मोडतोड होणार. कुठला अभ्यास आहे तुमचा हा? कुणी शिकवलंय तुम्हाला हे? घटनेत बदल करायचा नाही, दुरुस्ती करता येते. घटनेत बदल करता येत नाही, दुरुस्ती करता येते. घटना बदलणं कधी म्हणतात? SC मध्ये बाहेरच्या काही जाती आणल्या आतल्या बाहेर काढल्या, त्याला बदल म्हणतात. उपवर्गीकरण हा बदल नाही, ती दुरुस्ती आहे. 7 न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेला निर्णय सुद्धा मान्य करायला तुम्ही नाही. याचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमचा विरोध आहे. आणि बाबासाहेबांची बाजू घेणारा मातंग समाज महाराष्ट्रात उभा आहे. मित्रांनो, एकच साहेब बाबासाहेब घोषणा द्या. एकच साहेब, एकच साहेब, एकच साहेब. अण्णाभाऊ साठे टीका. अण्णाभाऊ साठे काय म्हटले? संघाच्या त्या बाशिंगाचे गोंडे तोडाया, कामगारांनो शेतकऱ्यांनो कष्टकऱ्यांनो उठा, संघाचे भूत गाडाया. म्हणून अण्णाभाऊ साठे परिवर्तन चळवळीचे नायक आहेत. तुम्हाला फोटो लावावं लागेल. त्या महात्मा फुलेंना आधार देणारे आमचे लहुजी साळे, या दोघांच्या केसाला धक्का लागला तर शनिवार वाड्यात घालून पिटवून देईन अशी लहुजी साळे सुद्धा तुम्ही टीकाच्या भूमिकेमध्ये घ्यावे. अरे ती आमची अस्मिता आहे. लहुजी साळे अण्णाभाऊ साठे आमची अस्मिता आहे. त्याचं तर जतन करा की म्हणा. तर जर आमच्या अस्मितेला धक्का देत असाल तर मग ही लढाई आरपारची आहे. अण्णाभाऊ साठे एका भाषणात म्हटले, दलितांना मरणाची भीती घालू नका. दलितांना मरणाची भीती घालू नका. मरण क्षणाला धोका देतो. दलितांना मरणाची भीती घालू नका. आम्हाला मरण क्षणाला धोका देत. विजेच्या तारा तोडणारा अंबुजच आहे. विजेच्या तारा तोडणारा दलिताचं त्याला माहित असते की शिक्षा बसून माझा मृत्यू होणार आहे, तरी सुद्धा विजेच्या तारा तोडणारा दलितच आहे. दलितांना मरणाची भीती घालू नका. मरणाला क्षणाला धोका देत. कोळशाच्या खाणीत काम करणारा अंबुजच आहे. कोळशाच्या खाणीत काम करणारा दलिताचं त्याला माहित असतं निश्चित दरड कोसळून माझा मृत्यू होणार आहे, तरी सुद्धा कोळशाच्या खाणीत काम करणारा दलितच आहे. दलितांना मरणाची भीती घालू नका. मरणा क्षणाला धोकाने देत असत. शेवट काय म्हणतात अण्णाभाऊ? दलितांचा रस म्हणजे तलवारीवाली धूळ आहे. दलितांचा रस म्हणजे तलवारीवाली धूळ आहे. एकदा की झटकली की तलवारच आहे. अजिंक्य भाई मला कमेंट आल्या, सुकुमार कांबळेला दिसत तिथं हातपाय काढतो. आता हातपाय काढायचा धंदा आमचा आहे. हातपाय काढायचा धंदा आमचा आहे. आणि आम्हाला धमक्या. आम्ही बाबासाहेबांच्या घटनेचा आदर करणाऱ्यांनी माणसं आहे. हे नकोच असेल. मी मुख्यमंत्र्यांना इशारा देतो, त्यांच्या मोर्चाकडे बघून जर ते दावलं तर गाठ मागायची आहे.
त्यांच्या मोर्चावर बघून घाबरून जर एक थांबवलं तर गाठ मागायची आहे. कारण आमची मत आहेत. एक जाताचा सांगतो, खूप लोक बोलणार माझ्या मित्रांनो, मत तुमचं महत्वाचं आहे. एक 5 मिनिटं साहेब मी म्हणतो, आपला पक्ष नसल्यामुळे ते चिवचिव करायला सगळे एकत्र आलोय आम्ही. आता एक पक्ष डिक्लेअर करू, शिवाजी डिक्लेअर करू, आणि सगळ्या ज्या संघटना अंबुजाच्या आहेत त्या सगळ्या नॉन पॉलिटिकल रूट्स म्हणून त्या पक्षाला मदत करू. आणि आम्ही राजकारणात उतरल्यावर होणार कुठे जाणार आहे, पारजी कुठे जाणार आहे, मुंडक्याला धरून आणू की आम्ही. आजपर्यंत राजकारणामध्ये काँग्रेसला मांगांनी मतदान केलंय. कुणाला उचलायचं, कुणाला न्यायचं, कुठं काय हे मांग करत होती. फक्त आमचा पक्ष नसल्यामुळे आमचं मत ग्राह्य धरलं जात नाही. आणि मग मांगामुळे कोण पडलो पण म्हणत नाही, निवडून पण आलो म्हणत नाही. तिकडे मात्र नाही दिलं तर आम्ही आडवळीतून म्हणतात. आम्ही सुद्धा फडणवीस साहेब तयारी केली आडवळी यायची. आणि माझ्यांचे म्हटले तर खरा 1 तारखेला डिक्लेअर करा, नाहीतर मुंबई अशी कधीच बंद झाली नाही, अशी अंबुज बंद करते. आणि मला धन्यवाद सांगतो, काय चुकीचे संदेश येतात, टिप्पणी त्याच्यात टिप्पणी करू नका. हत्ती सारखं वागा, हत्ती सारखं. किती भुकली तर हत्ती आपल्या तालात चालतोय, है का नाही? नांबूज हत्ती आहे, ताकदीचा गडी आहे. काय म्हणतात, मांग कुठं होती, मांग सगळीकडेच होती. बुद्धाच्या काळात मांग आघाडीवर होता का नाही? फुलेंच्या काळात मांग आघाडीवर होता का नाही? शिवाजी महाराजांच्या काळात मांग आघाडीवर होता. बाबासाहेबांच्या सोबत मांग होता का नाही? होता का नाही? अरे निपाणीला दगडफेक झाली, एका मातंगाच्या बाईला पदर फेला, बाबासाहेबांच्या दगड झिल्ली. असा आम्ही अंबुज असताना त्याला तुम्ही हिरवायला. 40 वर्ष सुकुमार कांबळे आंबेडकर सांगतो का नाही? 40 वर्ष मलाच चड्डी घालून डिक्लेअर केले. ही जी मानसिकता त्यांचे, अरे काय ठरवेल कोण RSS आहे, काय ठरवेल कोण RSS आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने व्यवस्थेनं एवढा त्रास दिला का नाही? सूड नाही घेतला बाबासाहेबांनी, कुणावर घेतला का? कुणावर सूड घेतला नाही. SC ला दिलं, आदिवासीला दिलं, OBC ला दिलं, महिलांना दिलं, कामगारांना दिलं. आम्ही शेजारचं तुझ्या मागतोय दे माहिती. शेजारी मधीच रस्ता आहे तरी आम्हाला विरोध. हनुमानबाजा बांधवते आमचेच बांधव आहेत, काय अडाणी आहेत ते बोलत असतील, पण घटनेचा आदर करून कारण न्यायालय हा लोकशाहीचा एक खांब आहे. न्यायालय न्यायपालिका लोकशाहीचा खांब आहे. जर तुम्हाला मान्यच नसेल तर राष्ट्रपतीकडे जावा, तो बदलेल. न्यायालयाचा निकाल मोर्चानं बदलत नसतो, न्यायालय मोर्चानं बदलत नाही, एवढं सुद्धा भान त्यांना नाही. आणि म्हणून माझ्या बांधवांनो, ही घटनेची मोडतोड नाही, घटना बदल नाही, ती दुरुस्ती आहे. दुरुस्ती करून न्यायालयाने सांगितलं जाती मागास आहे त्यांना पुढे घ्या असा निकाल आहे. त्या अति मागासामध्ये आम्ही अंबुज बसतोय. म्हणून आमची मागणी आहे, त्या जातीचं उपवर्गीकरण झालंच पाहिजे. आणि या महाराष्ट्राची सत्ता मी घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि फडणवीस साहेब शेवटचे एक मी सांगतो, आव्हान करतो, 1 तारखेला तुम्ही वाटेगावला आदेशच घेऊन या, नसेल तर मुंबईमध्ये आम्ही घुसणार, मग आम्हाला कोण अडवू शकणार नाही. हा इशारा फडणवीस साहेबांना देतो आणि माझे 2 शब्द पुरे करतो. जय भीम जय मोदी. सांगितलं. आणि 1 ऑगस्ट 2024 रोजी ज्या वेळेस सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला, अनेक राज्यांनी हा निर्णय मान्य केला, महाराष्ट्राने मान्य केला, समिती गठीत झाली. मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी सरकारमध्ये काम करतो, माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याबरोबर काम करतो. त्यामुळे आतापर्यंत माननीय
माननीय फडणवीस साहेब जे बोलले ते करून दाखवले. त्यामुळे माझा त्यांच्यावर विश्वास आहे, आपल्या संपूर्ण समाजाचा विश्वास आहे. आता कुणीतरी बोललं की माननीय फडणवीस साहेबांपर्यंत निरोप नक्की द्या. 100% निरोप देणार. निरोप पोहोचला. आज या सरकारच्या काळात पहिल्यांदा आरटी झाली आणि आपल्या समाजाची पहिली आयएस ऑफिसर या ठिकाणी या सरकारमुळे झाली. तर यामुळं मी माननीय फडणवीस सरकारला सांगणार आहे. या ठिकाणी माझ्याबरोबर विधिमंडळातले माननीय सुनील कांबळे साहेब सुद्धा आहेत. आज खऱ्या अर्थानं डोळ्याचं पारणं फेडणारा हा मोर्चा आहे. आज आमच्या आया बहिणी या ठिकाणी उन्हात बसलेल्या आहेत. आज या ठिकाणी आमच्या आया बहिणी उन्हात या ठिकाणी बसलेल्या मी बघतोय. चालताना बघतोय उपाशी तापाशी बसल्यात. कशासाठी बसल्यात? उद्याच्या पिढीसाठी बसल्यात. आणि हे आरक्षण उपवर्गीकरण झालं पाहिजे, होणार आहे आणि लवकरात लवकर झालं पाहिजे ही आमची भूमिका आहे. आज महाराष्ट्रामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी अनेक मंडळी काही ना काही बोलतायत, काही ना काही बनवतायत. मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे, त्यांच्या असल्या घाणेरड्या वक्तव्यांना आपण उत्तर देऊ नका. कारण आपण वाघ आहोत, आपण वाघ आहोत, वाघच राहणार आहोत. आज अनेक खोटे अकाउंट ओपन करून त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं नेरेटिव्ह सेटिंग केलं जातं, वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी बोललं जातं. पण मी आपल्याला नम्र विनंती करणार आहे, या लातूरमध्ये अनेक नेते आहेत, या महाराष्ट्रात अनेक नेते आहेत, अत्यंत चांगलं आणि विकारी भाषण करणारे आपले नेते आहेत. त्यांचा आवाज आपल्या समाजापर्यंत पोहोचलेला आहे. म्हणून मी सरकारला, केंद्रातल्या सरकारला, राज्यातल्या सरकारला त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी विनंती करणार आहे, उपवर्गीकरण येणाऱ्या काळामध्ये ताबडतोब लवकरात लवकर जाहीर करणं हे त्यांचं कर्तव्य आहे. आणि आपल्या समाजाचा एक माणूस म्हणून, एक मुलगा म्हणून, एक नेता म्हणून जोपर्यंत हे उपवर्गीकरण लवकरात लवकर जाहीर होणार नाही तोपर्यंत ही लढाई अशीच चालू ठेवणार आहे. त्यामुळे मी येणाऱ्या काळात आपल्याला विनंती करणार आहे, ज्या ज्या ठिकाणी आपले उपवर्गीकरणातले मोर्चे होतील त्या ठिकाणी आपण सर्वांनी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलं पाहिजे. आणि फक्त उपस्थित राहायचं नाही, तर त्या ठिकाणी जाऊन आपल्या त्या बांधवांना पाठिंबा द्यायचा आहे. मी तुम्हाला एवढंच सांगतो, उपवर्गीकरण हे आता अगदी जवळ आलेलं आहे आणि ते होणार म्हणजे होणार हे मी तुम्हाला नक्की सांगतो. आणि आज मी पुन्हा एकदा या ठिकाणी आल्यानंतर खऱ्या अर्थानं सोमनाथ भाऊंची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी जे काम केलंय महाराष्ट्रात, आज त्यांच्या शक्ती सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलं. आरक्षण उपवर्गीकरणाची लढाई या ठिकाणी त्यांनी चालू केली. आणि मी तुम्हाला सांगतो, आरक्षण उपवर्गीकरण जाहीर झाल्यानंतर या लातूरमध्येच आपल्याला विजयी जल्लोष आपण नक्कीच करणार आहोत. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे की जोपर्यंत ही लढाई आहे, ही लढाई आपली, तुमची, आमची आणि उद्याच्या भवितव्याची लढाई आहे, ती सगळ्यांनी आपण एकत्र लढायची आहे. मी तुमचा प्रतिनिधी म्हणून जी वेळ पडेल त्या वेळेस विधिमंडळात त्या सरकारमध्ये त्या ठिकाणी भांडण केल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा